नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे रात्री शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्यापासून सुंदर असा नाश्ता। बराच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की आता ह्या शिळ्या चपात्याचं करायचं काय, तर हा झटपटीत नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग सुरुवात करूयात। इथे एक रात्रीची चपाती शिल्लक राहिलेली आहे आणि आता याच्यापासूनच मी एक चटपटीत असा नाश्ता करणार आहे। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात। हे चपातीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे एक मिक्सरचा जार घेते आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे तुकडे टाकून घेते आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही काढायचं आहे। चला तर लगेच फिरवून घेऊयात। बघा, असं मिक्सरमधून हे थोडंसं मोठं असं काढून घ्यायचं आहे। मी एका कढईत तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण इथे हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकून घेऊयात। जिरे थोडंसं तडतड झाले की आपण थोडासा कढीपत्ता टाकूयात। कढीपत्ता चांगला फुलला गेला की आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। गॅस मीडियम साईजला ठेवायचा आहे। हाय फ्लेमवरती आपलं हे मिश्रण करपू शकतं आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। कांदा हा जास्त फ्राय करायचा नाही, थोडासा कच्चा टेस्टला छान लागतो। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट यूज केलं तरीही चालेल, पण हिरवी मिरची टाकल्यानंतर टेस्ट खूप छान येते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता। आता हे चांगलं थोडंसं तळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण तळून झालं की आपण ह्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत। हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आणि हे आता चांगलं फ्राय झालं की थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊयात आणि आता हे हलवून घेऊयात। खूप सिंपल अशी ही रेसिपी आहे, पण खायला खूप टेस्टी आहे। आणि आता हे जे आपण चपातीचा चुरमा बनवून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे टाकून चांगलं आपल्याला ह्याला हलवून घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे चांगलं हलवून झालं की आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून थोडंसं हलवून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर देखील आपण ह्याच्यामध्ये टाकूयात आणि आपला हा झटपटीत असा नाश्ता लगेच बनवून तयार होतो। हार्डली एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो आणि खायला पण खूप सुंदर लागतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर देखील करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू लवकरच अशाच छान अशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय।